विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते गोष्टी वेगळ्या प्रकारे करतात. शिव खेरा यांचं हे वाक्य आपण नक्कीच ऐकलं असेल. आपण जिंकू शकता या पुस्तकाचा सारांश आपण आज या व्हिडिओत पाहणार आहोत. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा. तर चला सुरुवात करूया या पुस्तकाचा सारांश. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. दृष्टिकोन. जगभरातील महत्त्वाचे निर्णय घेणाऱ्या व यशस्वी असणाऱ्या लोकांना एक प्रश्न विचारले गेले की अशी कोणती एक गोष्ट आहे जी बदलल्याने तुमच्या संस्थेची कार्यक्षमता व उत्पादन क्षमता उंचावेल किंवा उत्पादकता वाढेल. मित्रांनो, तुम्ही सुद्धा अंदाज लावा की एक गोष्ट कोणती असेल आणि ते सुद्धा एका गोष्टीवर ठाम राहिले. तो कोणता शब्द असेल तर तो शब्द आहे दृष्टिकोन. तुमचा ॲटिट्यूड कोणत्याही स्थिती परिस्थितीत गोष्ट घटना प्रसंगाकडे पाहण्याचा आपला मानसिक कल, आपली मानसिक वृत्ती म्हणजेच मनोवृत्ती, दृष्टिकोन. त्यांनी असं सांगितलं की जर लोकांचा दृष्टिकोन चांगला असेल तर आपली सांघिक कामगिरी उत्कृष्ट होईल, गुणवत्ता व दर्जा यांचा स्तर उंचावेल. आजच्या युगातील अति महत्त्वाचा असा इंग्रजी शब्द जर कोणता असेल तर तो आहे दृष्टिकोन. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची मनोवृत्ती, ज्यामुळे आपले विचार बनतात, वर्तन घडते, आपण कसे वागतो, कसे बोलतो यावर परिणाम होतो. आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात तुम्ही गेलात तर तुम्हाला तुमच्या दृष्टिकोनाचा परिणाम दिसून येईल. लोकांना त्यांची नोकरी किंवा बढती 85% वेळा त्यांचा दृष्टिकोन कसा आहे यामुळे मिळते, तर केवळ 15% वेळा ते किती हुशार आहेत आणि त्यांना त्या क्षेत्राबद्दल किती माहिती आहे, त्या क्षेत्रातील महत्त्वाची माहिती, तथ्य, आकडे यावर अवलंबून असते. नोकरीसाठीच्या उमेदवारांचा एकदा एक शोधाभ्यास करण्यात आला होता, ज्यामध्ये असा निष्कर्ष निघाला की बहुतांश वेळा नोकरीसाठी आलेल्या उमेदवारांपैकी 85% वेळा नोकरी किंवा बढती मिळत होती त्याच्या दृष्टिकोनामुळे. उर्वरित 15% तो किती हुशार आहे, त्याची शैक्षणिक बाजू किती भक्कम आहे इत्यादीमुळे. आणि जवळपास 100% शैक्षणिक पैसा खर्च विद्यार्थ्यांना केवळ तथ्य आणि माहिती शिकण्यातच खर्च करण्यात येतो, जो फक्त 15%च कामाला येतो. खरे तर आयुष्यामध्ये पैसा, पुंजी, संपत्ती कमवण्यासाठी त्या शिक्षणाची गरज व अस्सल आयुष्यातील वाटा फक्त 15%च असतो. आणि आपण आता ज्या गोष्टीबद्दल बोलत आहोत तो आपला दृष्टिकोन, ॲटिट्यूड, जो आयुष्यात 85% आपला वाटा उचलतो. परंतु आपण कसा विचार करतो, आपला एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती महत्त्वाचा आहे यावर खूपच कमी किंवा नगण्य शिक्षण असते. हे विचार करण्यासारखे आहे. आणि तुम्ही सुद्धा दृष्टिकोन ह्या एका महत्त्वपूर्ण शब्दाबद्दल नक्कीच सहमत असाल. मग महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न असा की आपण आपला दृष्टिकोन कसा बनवावा, घडवावा. तर मित्रांनो, आपला दृष्टिकोन 3 गोष्टींनी तो बनतो, ज्याला इंग्रजीमध्ये EES ऑफ ॲटिट्यूड असे म्हणतात. दृष्टिकोन बनण्यास कारणीभूत असलेले 3 घटक, ज्याला आपण दृष्टिकोन बनण्याची त्रयक असे म्हणू. पहिला ई आहे आपण राहत असलेला आपला सभोवताल, एन्व्हायरमेंट. आणि दुसरा ई म्हणजे आपल्या जीवनात आलेले अनुभव, एक्सपिरियन्सेस. तर तिसरा ई म्हणजे आपल्याला मिळालेले शिक्षण, एज्युकेशन. EES ऑफ ॲटिट्यूड. दृष्टिकोन बनण्याची त्रयक: सभोवताल, अनुभव, शिक्षण. एन्व्हायरमेंट, एक्सपिरियन्स, एज्युकेशन. सभोवताल, जीवनात आलेले अनुभव आणि शिक्षण. या 3ही गोष्टीचा प्रभाव अत्यंत प्रभावीपणे जो पडतो तो प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपला दृष्टिकोन कसा असेल यावर होत असतो, पडत असतो. सभोवताल किंवा वातावरण कुठून सुरू होते? सभोवताल वातावरण सुरू होते आपल्या कौटुंबिक वातावरण, काम कार्य करतो तेथील वातावरण, सामाजिक वातावरण, राजकीय वातावरण, धार्मिक वातावरण. या सर्व प्रकारच्या वातावरणांमुळे आपले दृष्टिकोन बनत असतात. आपल्याला जन्मापासून किंवा लहानपणापासून आपोआप विविध वातावरण सभोवताल साहजिकच मिळत असतात. परंतु प्रथम आपण जिथे राहतो ते प्राथमिक वातावरण सभोवताल, अर्थातच आपले पारिवारिक वातावरण सभोवताल हे असते. तर आपण जिथे राहतो, काम करतो त्या वातावरणाचा परिणाम आपल्या विचारांवर, पर्यायाने दृष्टिकोनावर कसा होतो हे आपण पुढे आता एका पॉइंटमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, काय तुम्ही कधी एक गोष्ट घेतली की अति काळजी घेणारे, अति दक्ष किंवा
अति दोषदर्शी कुटुंबात किंवा अति टीका करणाऱ्या टीका कुशल परिवारात किंवा याच्याही पुढचा विचार करायचा झाल्यास अति टीका करणारे दोषदर्शी गंभीर पालक, शिक्षक आणि पर्यवेक्षक, देखरेख करणारे तुम्ही कसे दिसता, तुमच्या दिसण्यावरून तुमच्या हुशारीवर, बुद्धिमत्ता आणि तुमच्या कार्यक्षमतेवर, सामर्थ्यावर नेहमीच शंका घेत असतील, सतत प्रश्न करत असतील तर याच्या दुष्ट परिणाम फलस्वरूप स्वतःची प्रतिमा खालावते आणि भयंकर न्यूनगंड निर्माण होतो, जो पुढे चालून त्याचे पर्यवसान आपले नकारात्मक दृष्टिकोन बनविण्यात होते. मित्रांनो, तुम्ही कधी नोंद घेतली असेलच, प्रत्येक कुटुंब परिवारात, प्रत्येक संस्थेमध्ये, प्रत्येक देशात काम कार्य करण्याची एक प्रथा, एक चालरीती, एक संस्कृती चालत असते. तुम्ही एखाद्या दुकानात जा, तुम्हाला तेथे विक्री करणारा कर्मचारी नम्र दिसेल, पर्यवेक्षक नम्र दिसेल, व्यवस्थापक नम्र दिसेल, संचालक मालक नम्र दिसेल. दुसऱ्या एखाद्या दुकानात जा, तुम्हाला तिथे वरील पेक्षा वेगळाच अनुभव येईल. तुम्हाला तिथे विक्री करणारा कर्मचारी उद्धट दिसेल, पर्यवेक्षक उद्धट दिसेल, व्यवस्थापक उद्धट दिसेल, संचालक मालक उद्धट दिसेल. इतर एखाद्या कुटुंबात जा, तुम्हाला जिथे मुलं जिज्ञासू चौकस आढळतील, कारण त्यांची पालकच जिज्ञासू व चौकस असतील. एवढंच नाही तर त्यांची मदत देखील नम्र असेल. जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या वेगळ्या कुटुंबात गेलात तर तुम्हाला या विरुद्ध अनुभव येतील. कुटुंबातील मुलं कुत्र मांजरी भांडल्यासारखी भांडत असतील. साहजिकच त्यांचे पालकही तसेच असतील, कारण त्यांची मदतही उद्धटच असेल. वरील सर्व उदाहरणांमध्ये आपल्याला एक संस्कृती रीत चालत आलेली आढळून येईल आणि सगळीकडे कुठेही संस्कृतीबद्दल एकच नियम आहे. संस्कृती नेहमी खालून वर जात असते की वरून खाली येत असते. संस्कृतीची नेहमीच वरून खाली घसरण होत असते. या निसर्ग नियमाला कोणताही अपवाद नाही. एखादा व्यवस्थापक पर्यवेक्षक सतत जर धूम्रपान न करण्याच्या नियमांना धाब्यावर बसून केराची टोपली दाखवून स्वतः धूम्रपान न करण्याच्या क्षेत्रात धूम्रपान करत असेल तर ते कसं शक्य आहे? एखाद्या कुटुंबातील पालक त्यांच्या पाल्यांना प्रामाणिक होण्याचे कसे शिकू शकतात जर ते स्वतःशी प्रामाणिक नसतील? एखादा उद्योगी व्यावसायिक स्वतः जर विविध प्रकारच्या नोंदवह्या, खातेवह्या, जमा खर्च वह्या प्रामाणिकपणे सांभाळत नसेल, लिहित नसेल, तर त्याच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना प्रामाणिकपणे तसे करण्याचे निर्देश कसे देऊ शकतो? नीती, नियम, कायदे या समाज संस्कृतीच्या नाड्या आहेत. यांना जर नजरअंदाज करत असाल आणि जेव्हा कायदे नियम बनविणारे जर त्यांचे उल्लंघन करत असतील तर निश्चितच संस्कृतीचा स्तर नक्कीच खालावला जातो. वातावरण, सभोवताल, कौटुंबिक पारिवारिक वातावरण आणि सभोवताल. कौटुंबिक पारिवारिक वातावरण, सभोवताल यामध्ये आपण जिथे राहतो तिथे आपले संगोपन झालेले होत असते. ते वातावरण अर्थातच त्याच आपले कुटुंब परिवार हा येतो. लहानपणापासूनच जे संस्कार, शिक्षण आपल्यावर त्याचा प्रभाव पडत असतो, ज्यामुळे आपले दृष्टिकोन त्या प्रकारचे बनत असतात. सामाजिक वातावरण, पहिल्या व प्राथमिक ठिकाणी येतो आपला कौटुंबिक वातावरण, तर दुसऱ्या ठिकाणी येतो सामाजिक वातावरण. मित्रांनो, तुम्ही आपल्या सभोवतालच्या वातावरणात नक्कीच नोंद घेतली असेल की सभोवतालचे सामाजिक वातावरण जर प्रामाणिक असेल तर एखाद्या भ्रष्ट व्यक्तीला त्या समाजात राहणे अवघड जाते, तर या उलट सामाजिक वातावरण जर भ्रष्ट असेल तर चांगल्या प्रामाणिक व्यक्तीला त्या समाजात राहणे अवघड जाते. साहजिकच सामाजिक वातावरण कोणती असो, भ्रष्ट, सभ्य, प्रामाणिक, आपले दृष्टिकोनही त्यानुसार तयार व्हायला लागतात. कार्य, काम करण्याचे वातावरण, भारतीय उपखंडातील तसेच पूर्वेकडील आशिया खंडातील देशाची बरीच लोक साता समुद्रापार पश्चिम देश जसे की अमेरिका, कॅनडा, UK, युरोप अशा विविध भागात काम करण्यासाठी जात असतात आणि ते तिथे जाऊन भौतिकदृष्ट्या भरपूर प्रगती करतात, पैसा संपत्ती कमवतात, आपला विकास साधतात, आपली एक ओळख निर्माण करतात. परंतु जसे ते आपल्या मायभूमीत परत येतात त्यांची स्वतःची प्रगती खुंटते, भौतिक वाढ थांबते. असे का होते? अनुकूल चांगल्या वातावरणात एक सर्वसाधारण किंवा सर्वसामान्य सुमार दर्जाची कामगिरी करणारा व्यक्ती, कर्मचारी चांगले कार्य करू शकतो, तर चांगले कार्य करणारा एखादा व्यक्ती, कर्मचारी उत्तम, उत्कृष्ट, श्रेष्ठ कामगिरी करतो. तर प्रतिकूल वाईट वातावरणात एका चांगली कामगिरी करणाऱ्या व्यक्तीची कार्यक्षमता, उत्पादकता घटते, कामगिरीचा स्तर
खाली येतो. सारखीच माणसं वेगवेगळ्या वातावरणात त्यांची उत्पादकता खालावते. सामाजिक वातावरणाचा हा परिणाम होतो. काम, कार्य, नोकरी, व्यवसाय करतो ते वातावरण, आपण जिथे काम कार्य करतो, नोकरी करतो ते वातावरण, वरिष्ठ कनिष्ठ कामगार, कर्मचारी, सहकारी, अधिकारी, साहेब, संचालक, व्यवस्थापक, मालक अशा विविध स्तरावरच्या पातळीच्या लोकांसोबत आपले काम चालत असते. विचारांची, कामाची, उद्योग, व्यवसाय यासंबंधी वैयक्तिक व व्यावसायिक व्यवहारांची देवाणघेवाण होत असते. येथील वातावरण जर पूर्वग्रह दूषित असेल किंवा नकारात्मक वातावरण असेल तर साहजिकच आपला दृष्टिकोन नकारात्मक बनतो. त्या उलट जर सकारात्मक वातावरण असेल तर आपला दृष्टिकोन देखील सकारात्मक बनतो. आता पुढे बघूया राजनीतिक वातावरण. राजकीय वातावरण बऱ्याच वेळा आपल्या सभोवतालच्या वातावरणात राजकीय अनिश्चितता असते. तिथे लोक अल्प मुदतीचं विचार करायला लागतात. ते दीर्घ मुदतीचे नियोजन करायला सुरुवात करत नाहीत. यामुळे देखील आपल्या दृष्टिकोनावर फरक पडायला सुरुवात होते. राजकीय वातावरण सत्ताधारी, विरोधी पक्ष, विपक्ष, विचारधारा यामध्ये येतात. सांस्कृतिक वातावरण, सामाजिक वातावरणाप्रमाणे सांस्कृतिक वातावरण बऱ्याच वेळा लोक अविश्वासूपणाने वागायला लागतात. त्यामुळे देखील आपले दृष्टिकोन प्रभावित व्हायला लागतात. धार्मिक वातावरण असे भिन्न वातावरण, यामुळे कळत नकळत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपले दृष्टिकोन निर्माण करण्यास सहभागी असतात. आयुष्यात येणारे अनुभव कसे आपले दृष्टिकोन बनवते. दैनंदिन जीवन जगत असताना विविध अनुभवांची देवाणघेवाण होते. अनुभव येत असतात. मित्रांनो, आपल्याला आलेले अनुभव आणि घटना प्रसंग ही आपल्या जीवनात संदर्भ सूचीसारखे काम करतात. आपण अनुभवाद्वारे निष्कर्ष काढत असतो आणि ते आपल्याला मार्गदर्शक घटकासारखे जीवनात पुढे जाण्यासाठी मदत करतात. जर मला एखाद्या व्यक्तीसोबत चांगले अनुभव आले असतील तर पुढील आयुष्यात नक्कीच मी त्या व्यक्तीबद्दल सकारात्मक असेल. परंतु जर मला एखाद्या व्यक्तीसोबत वाईट अनुभव आले असतील तर आयुष्यात पुढे जाण्यासाठी मी त्या व्यक्तीसोबतच्या मागील अनुभवाद्वारे सावध असेल. सावधपणे पुढील व्यवहार करायचे की नाही, किती व्यवहार करायचा याबद्दल जागरूक राहूनच, सावध राहूनच काम करणार. कारण त्याचे मागील अनुभव माझ्या जीवनातील संदर्भ बिंदू बनलेले असतात. दृष्टिकोन बनविण्यात महत्त्वाचा वाटा असलेले जीवन आलेले अनुभव, घटना, प्रसंग. यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा आहे ते एज्युकेशन, शिक्षण. तिसरा महत्त्वाचा भाग जो आपल्या दृष्टिकोन घडविण्यास कारणीभूत असतो तो म्हणजे शिक्षण होय. शिक्षण आपल्या विचारांच्या क्षितिजांना विस्तृत करतं. हे आपल्यावर अवलंबून असते की आपण शिकलेल्या शिक्षणाचं आपण काय करतो ते, आणि हे देखील आपल्या मूल्यांवर अवलंबून असते. जेव्हा केव्हा आपण मूल्यांबाबत विषयाला स्पर्श करतो, जेव्हा आपण मूल्यांबद्दल बोलतो तेव्हा एक मोठा प्रश्न येतो, कोणाच्या मूल्याबद्दल आपण बोलत आहोत आणि ते ठरविणारे आपण कोण आहोत. आपण ज्याबद्दल बोलतो ती मूल्ये वैश्विक अथवा सार्वभौमिक मूल्ये, अनंत शाश्वत मूल्ये आहेत आणि ती संबंध, धर्म, संस्कृती आणि राष्ट्रांमुळे भिन्न बदलणारी असतात. मग अशा वेळी प्रश्न येतो की आपण आपला दृष्टिकोन सकारात्मक कसा बनवावा. तर मित्रांनो, आपले मन हे एका बागेसारखे आहे. जर तुम्ही त्यामध्ये चांगले बीज रुजविले तर तुम्हाला एक चांगली बाग फुललेली मिळेल. परंतु जर का तुम्ही चांगल्या प्रतीचे बीजे रुजवली नाही तर काहीच उगवेल आणि ते काय असेल, रानगवत. कारण निसर्ग पोकळीला भरून काढत असतो. एकतर आपण सकारात्मक असू शकतो नाहीतर नकारात्मक. इथे तटस्थपणा नसतो, मध्यम मार्ग नक्कीच नसतो. जे पेराल तेच उगेल. तर मित्रांनो, हा पुस्तक सारांश आपल्याला कसा वाटला याबद्दल जरूर कळवा. आपण याचा भाग दुसरा नक्कीच आणणार आहोत, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.